नमस्कार सर्वांना। महाराष्ट्राचा भूगोल प्रश्न उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये। प्रश्न पहिला, सातपुडा पर्वतरांगेमधील अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागात टिंबटिंब आहेत। यासाठी पर्याय क्रमांक 1 आहे अस्तंबा डोंगर, पर्याय क्रमांक 2 आहे गाविलगड टेकड्या, पर्याय क्रमांक 3 आहे मुदखेड डोंगर, पर्याय क्रमांक 4 आहे चिकोडी डोंगर। तर यासाठी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गाविलगड टेकड्या। प्रश्न दुसरा, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झाली आहे? महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झाली आहे कमेंटमध्ये सांगा। आणि यासाठी पर्याय क्रमांक 1 आहे भूप्रक्षोभ, पर्याय क्रमांक 2 भ्रंशमूलक उद्रेक, पर्याय क्रमांक 3 भूकंप आणि पर्याय क्रमांक 4 संचयन। तर यासाठी योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो भ्रंशमूलक उद्रेक। महाराष्ट्र पठाराची निर्मिती भ्रंशमूलक उद्रेकामुळे झालेली आहे। प्रश्न तिसरा, वायव्येकडे नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा रांगेवर कोणते पठार तयार झाले आहे? वायव्येकडे नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा रांगेवर कोणते पठार तयार झाले आहे? यासाठी पर्याय क्रमांक 1 आहे तोरणमाळ, पर्याय क्रमांक 2 आहे तोरणा, पर्याय क्रमांक 3 आहे औंध आणि पर्याय क्रमांक 4 आहे मालेगाव। तर यासाठी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तोरणमाळ। वायव्येकडे नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा रांगेवर तोरणमाळ पठार तयार झाले आहे। प्रश्न चौथा, गडचिरोली जिल्ह्यात टिंबटिंब आहेत। यासाठी पर्याय क्रमांक 1 आहे भामरागड डोंगर, पर्याय क्रमांक 2 आहे अस्तंबा डोंगर, पर्याय क्रमांक 3 आहे खानापूर पठार आणि पर्याय क्रमांक 4 आहे सासवड पठार। तर यासाठी योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 भामरागड डोंगर। गडचिरोली जिल्ह्यात भामरागड डोंगर आहेत। प्रश्न पाचवा, बालाघाट डोंगरावर कोणते पठार आहे? बालाघाट डोंगरावर कोणते पठार आहे? तर यासाठी पर्याय क्रमांक 1 आहे बुलढाणा, पर्याय क्रमांक 2 औंध, पर्याय क्रमांक 3 महाबळेश्वर आणि पर्याय क्रमांक 4 अहमदनगर। तर यासाठी योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अहमदनगर, पर्याय क्रमांक 4 बालाघाट डोंगरावर अहमदनगर पठार आहे। प्रश्न 6, टेबल लँड या नावाने कोणते पठार प्रसिद्ध आहे? टेबल लँड या नावाने कोणते पठार प्रसिद्ध आहे सांगा विद्यार्थी मित्रांनो कमेंटमध्ये। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। आणि यासाठी पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पाचगणी, पर्याय क्रमांक 2 तोरणमाळ, पर्याय क्रमांक 3 सासवड आणि पर्याय क्रमांक 4 बुलढाणा। तर यासाठी योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 पाचगणी। टेबल लँड या नावाने पाचगणी पठार प्रसिद्ध आहे। प्रश्न 7, तापी पूर्णा खोरे हा टिंबटिंब आहे। तापी पूर्णा खोरे हे काय आहेत? पर्याय क्रमांक 1 रुंद खोऱ्याचा प्रदेश, पर्याय क्रमांक 2 खचदरीचा प्रदेश, पर्याय क्रमांक 3 पूर्ववाहिनी, पर्याय क्रमांक 4 तणाव हालचालींचा प्रदेश। तर यासाठी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खचदरीचा प्रदेश। तापी पूर्णा खोरे हा खचदरीचा प्रदेश आहे। प्रश्न 8, कोणत्या खोऱ्याचा आकार एखाद्या नरसाळ्यासारखा आहे? कोणत्या खोऱ्याचा आकार एखाद्या नरसाळ्यासारखा आहे? तर यासाठी
पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 भीमा, पर्याय क्रमांक 2 कृष्णा, पर्याय क्रमांक 3 गोदावरी आणि पर्याय क्रमांक 4 तापी। तर यासाठी योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 3 गोदावरी। गोदावरी खोऱ्याचा आकार नरसाळ्यासारखा आहे। प्रश्न 9 प्राणहिता नदीचे खोरे टिंबटिंब पसरलेले आहे। यासाठी पर्याय क्रमांक 1 आहे दक्षिण महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 आहे मध्य महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 3 आहे उत्तर महाराष्ट्र आणि पर्याय क्रमांक 4 आहे पूर्ण महाराष्ट्र। तर यासाठी योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पूर्व महाराष्ट्र। प्राणहिता नदीचे खोरे पूर्व महाराष्ट्रात पसरलेले आहे। प्रश्न 10 पश्चिमेस सह्याद्री पर्वत व पूर्वेस शंभू महादेव डोंगर रांगांनी कोणते खोरे निश्चित झालेले आहे? पश्चिमेस सह्याद्री पर्वत व पूर्वेस शंभू महादेव डोंगर रांगांनी कोणते खोरे निश्चित झालेले आहे? यासाठी पर्याय क्रमांक 1 आहे भीमा, पर्याय क्रमांक 2 आहे वैनगंगा, पर्याय क्रमांक 3 आहे कोकण आणि पर्याय क्रमांक 4 आहे कृष्णा। तर यासाठी योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो कृष्णा। पश्चिमेस सह्याद्री पर्वत व पूर्वेस शंभू महादेव डोंगर रांगांनी कृष्णा खोरे निश्चित झालेले आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल। थँक्यू, धन्यवाद। भेटूया पुढील अशाच नवीन व्हिडिओमध्ये।